चेक द व्हाईट बॉल. पंच दर्शवतात व्हाईट बॉल. अगदी 2 अवांतर धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळाल्यात. वेगवान चेंडू हात आलतोय परंतु दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. पार्थ घरच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. धाव फलक धावा आहेत 2. फुलटॉस बॉल उडवण्याचा प्रयत्न एकदम मैल. दुसऱ्याचा कॉल परंतु इथून थांबवलंय आणि एकच धाव परिपूर्ण केली जातय. एकीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 3 अंकावर. 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चला पुन्हा एकदा आपण पहाडी अवॉर्ड्स मुख्य समालोचक ज्या स्पर्धेला अगदी 4 चांद लावण्याचे काम करतात दीपकजी कंडी सर आपल्यासोबत जॉईन होतील. वेलकम बॅक. रणरणत आणि रखरखत ऊन अग्निदिव्य पेलतायत कुणबी समाजातील क्रिकेटपटू. 5 धावा फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये रसिक मायबाप प्रेक्षक वर्गाने खेळाडू वर्गांसाठी एक सूचना पोहोचवतोय. एका खेळाडूच्या बाईकची चावी गहाळ झालेली आहे, हरवलेली आहे. जर कुणाला भेटली असेल तर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये उपलब्ध करून द्या प्लीज. 5 अंकावर धाव फलक. वाव, क्विकर 1 होता. पूर्णपणे फसले बॅटर. यष्ट्यांच्या मागे रुपेश काशीनाथ पाटील यांचं सुंदर यष्टी रक्षण. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. प्रतीक वासुदेव गरत कोण. दोन संघांमध्ये ही दर्जेदार लढत आपण पाहणार आहोत. गिराळे फायटर्स आदरणीय देवेंद्र एकनाथ पाटील सरांचा संघ प्रथम फलंदाजी करतोय. विपक्षामध्ये पेस कुणबी किंग प्रशांत रामचंद्र सातवी सरांचा संघ. सद्यस्थितीमध्ये नव्याने फलंदाज मिस्टर संवेद सुनील पाटील आधीच्या सामन्याचा हिरो, ज्याने 6 चेंडू आणि 6 धावा डिफेंड करण्याचा एक भीम पराक्रम करून दाखवला. खूप चांगलं प्रदर्शन आपण अनुभवलेलं आहे. 5 धावा 1 गडी करत बॉलर तयार. पार्थ घरत ब्रँड ऑफ पोचाडे फुल टॉस दिलाय आणि ते धावचीची संधी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. बॅक टू बॅक विकेट्स. आयाराम गयारामचं दृश्य आपण पाहतोय. तू चल मैं आया आणि एका मागोमाग एक विकेटची पडझड या ठिकाणी अनुभवायला मिळाली. संवेद सुनील पाटील आल्या पावली परत चाललेले आहेत. आणखीन एक झटका लागतोय फलंदाजी करणाऱ्या गिराळे फायटर संघाला. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. शॉर्ट मिड विकेट परिकक्षामध्ये मिस्टर हितेश प्रकाश पाटील कोकणेर गावातून बिलॉंग करणारा एक हरहुन्नरी स्वरूपाचा हा क्रिकेटपटू आहे आणि त्यांनी केलेलं क्षेत्ररक्षण संघासाठी खूपच फायदेशीर ठरलेलं आहे. क्या बात है, क्या बात है. हितेश प्रकाश पाटील यू ब्युटी. सुंदर क्षेत्ररक्षण. 5 धावा फलकावर 2 गडी गारद. नवीन फलंदाज आलेले आहेत फलंदाजी करिता. मिस्टर अनिकेत नाईक नॉन स्ट्राईक एंडवर. चांगली सुरुवात झालेली आहे. पार्थ नवनीत करत षटकातील पुढील बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सुसज्ज आहेत. फुल टॉस आणि त्यावरती फुल टॉल वसूल केलाय. चेंडू निघून जातोय सीमार रेषा पार. कुणबी प्रीमियर लीग षटकार 6 धावा. सुंदर फटका आपण पाहू शकताय तत्काळ पुनरावलोकनामध्ये, जेथे आपल्या फलंदाजीची गुणवत्ता सिद्ध करत असताना बॅटर समीर सिद्धू पाटील चाहडेगावचा वंडर बॉय. खूप चांगला फटका. फुलटॉस मिळाला. काम थोडंसं सोपं होऊन बसलं. मिडल ऑफ द बॅटने एक्झिक्यूट केलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. एक दर्जेदार षटकार टोले जंग स्वरूपामध्ये. सध्या आमचे डीजे ऑपरेटर देखील सुग्रास भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी गेलेला आणि त्या कारणास्तव डीजेला देखील ब्रेक. 11 धावा आहेत फलकावर. 2 गडी गारद झालेल्या आहेत.
पंचांची दाद द्यावी लागेल, खेळाडूंची दाद द्यावी लागेल. प्रचंड रखरखत ऊन आहे, परंतु ही शेतकऱ्यांची पोरं आहेत, तेही घाबरणाऱ्यांपैकी नाही आहेत. चिवट शरीर एष्टीने शृंगारलेले आहेत आणि या रखरखत्या उन्हाला देखील फिकव पाडतायत. आपल्या खेळाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. बॉलर तयार. खूप चांगला चेंडू रिलीज केला जातोय. कुणबी प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. काय जबरदस्त पारितोषिकांची उधळण करण्यात आलेलं आहे. प्लेअर ऑफ दिस सिरीज करिता श्री मंगलमूर्ती रिअल्टर्सचे अधिकृत मालक आदरणीय कल्पेशजी पावडे यांच्याकडून बाईक, उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आकर्षक बायसिकल. यावेळेस मात्र जबरदस्त हा फटका सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉटॉन पूल केलं. अनिकेत पद्माकर नाईक यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पलीकडे. आवश्यकता आहे या फटक्यांची. पंच काय सांगताय? चेंडू लगेचच उपलब्ध करून द्या. संयोजन समिती, चेंडू जाऊ द्या मैदानामध्ये. खूप सुंदर फटका आपण पाहू शकलात अनिकेत पद्माकर नाईक यांच्या माध्यमातून. अतिशय सुसज्ज आणि दर्जेदार क्रीडांगण आहे. क्रिक हिरोज या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण घर बसल्या जे धावतं स्कोर फलक आहे त्याचा अगदी आस्वाद घेऊ शकतात. क्रिक हिरोज बोईसर यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पाटील नेटवर्क आणि स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं कार्य चहाडे क्रीडा संकुल करते. पालघर जिल्ह्यातील एक नावलौकिक प्राप्त हे क्रीडा संकुल चहाडे गावाच्या माध्यमातून स्कोर फलक सद्यस्थितीमध्ये 18 अंकावरती जाऊन विसावलेला आहे. इंडिया वर्सेस न्यूझीलंड हा अंतिम सामना होणार आहे. ग्रँड फिनाले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये 1,32,000 इतकी क्षमता आहे त्या मैदानाची. आणि आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये जर आपण मोठ्यातल्या मोठ्या मैदानांचा जर विचार केला, याआधी MCGचा रेकॉर्ड होता जिथे 1,08,000 इतके प्रेक्षक बसू शकत होते, परंतु त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला अहमदाबादनं. आणि आता जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवरील सर्वाधिक मोठं मैदान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, जिथे फायनल होणार आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड. 1,32,000 त्या मैदानाची आठवण आपल्याला चहाडे क्रीडा संकुल पाहून जरूर होते. येथे देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने या मैदानाची उभारणी पाहू शकतात. अत्यंत सुसज्ज, नेटनेटकं, सुशोभित, प्रेक्षणीय, दर्शनीय स्वरूपाचं हे क्रीडांगण आहे, क्रिकेटचं स्मरांगण आहे. आणि तेथे कुणबी समाजातील सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि सन्मानाची स्पर्धा सध्या विद्यमान आहे. कुणबी प्रीमियर लीगचा 8वा हंगाम. 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. PS कुणबी किंग कुडे वर्सेस किराळे फायटर्स 19. थोडेसे दूरवरून खेळले होते अनिकेत, त्या कारणास्तव चेंडू फळीचा हवा तसा समन्वय झाला नाही. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि 20 धावा आहेत फलकावर. या आपण कॅमेरामॅन वळूयात एकदा मुख्य VIP डायसकडे, जिथे एंटायर कमिटी आपल्याला बघायला मिळेल. आणि त्या संयोजन समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने यंदाच्या हंगामामध्ये KPLला एका उच्च श्रेणीवरती घेऊन जाण्याचं कार्य करण्यात आलेलं आहे. या छायाचित्रकार केवळ स्टेबल राहू नका, या स्पर्धेची जी काही खास आकर्षण आहेत कॅमेरामॅन त्यांना देखील आपण कैद करूयात. आणि सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल प्लेअर ऑफ दिस सिरीज करिता ह्या आकर्षक स्वरूपातील बाईक आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आकर्षक स्वरूपातील बायसिकल देखील आपल्याला पाहायला मिळते. दात्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जे आकर्षक स्वरूपातील बायसिकल आहे स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेले आहे. आदरणीय ऋषिकेश राजाराम पावडे साहेब किराट आणि समवेत आदरणीय रोहित जगदीश पाटील RR ब्रदर्स चे अधिकृत मालक आणि यांच्या माध्यमातून आकर्षक स्वरूपातील बायसिकल सौजन्य तसेच प्लेअर ऑफ दी सिरीज करिता बाईक देखील यंदाच्या हंगामामध्ये कुणबी क्रिकेटच्या इतिहासामध्ये 40 वर्षांमध्ये पहिल्यांदा हे नाविन्य पूर्ण सृजनशील उत्क्रांतिकारक पाऊल उचललं गेलंय KPL कमिटीच्या वतीने. आणि म्हणून त्याबद्दल श्री मंगलमूर्ती रिअल्टर्स चे अधिकृत मालक आदरणीय कल्पेशजी पावडे साहेब यांचे आभार व्यक्त करावेत, इतके कमीच आहेत.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चांगला आहे. आणखीन एक चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार आहे पंच आपल्या माहितीसाठी षटकार आहे. सुंदर फटका. 26 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. बघा कल्पेश जे पावडे ज्यांनी ही बाईक दिलेलं आहे, आदित्य तुझ्या माहितीसाठी मी सांगेन की कल्पेश पावडे येथे पंच काय सांगतायत, विमरकरिता रिव्ह्यू ची मागणी करण्यात आलेली आहे. थर्ड अंपायर आपण या आणि परीक्षण करा हा चेंडू लिगल आहे की मग विमर, याकरिता आपण परीक्षण करावं. सव्वीस धावा. आपण कल्पेश पावडे या व्यक्तिमत्वाची चर्चा करत होतो ज्यांनी बाईक दिलेले आहे. त्यांचे वडील गवंडी काम करायचे आणि आज बिल्डिंग मटेरियल सप्लायर आणि बिल्डर्स या कार्यक्षेत्रामध्ये कल्पेश पावडे यांनी अक्षरशः गगन भरारी घेतलेले आहे, गरुड झेप घेतलेलं आहे आणि त्यांच्या मनाची श्रीमंती आपण इथे प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये पाहतोय. प्लेअर ऑफ द सिरीज करिता आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली बाईक आहे. फेअर डिलिव्हरी. 26 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. पारितोषिकांची उधळण फार मोठ्या प्रमाणावरती आहे. खेळाडूंना स्वतःची गुणवत्ता दाखवावी लागेल. एक काळ असा होता ना आदित्य क्रिकेटमध्ये, जेव्हा आई वडील देखील सांगायचे की क्रिकेट खेळून तू काय दिवे लावणार आहेस, परंतु आता क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आलाय आणि त्याचं हे सुंदर उदाहरण आहे. अनिकेत पद्माकर नाईक चांगले बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. दरम्यानच्या काळामध्ये तितकंच असरदार स्वरूपाचं हे क्षेत्र रक्षण आपण अनुभवू शकलात. मिस्टर हर्षद पाटील ब्रँड ऑफ कुकडे यांच्या माध्यमातून 28 कम्प्लिटेड. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ इतका ग्लोबल झालेला आहे, इतका पुढे निघून गेलेला आहे. अक्षरशः आपण जगत सरकारला पाहिलं, प्रिन्स ऑफ तारकेश्वर 3,84,00,000ची पुरस्कार त्याने आपल्या नावावरती केली. आपण विजय पावलेला पाहिलं. खऱ्या अर्थाने आज मात्र पुणेकरांना अभिमान आहे. वारणा नदीला आज खऱ्या अर्थाने अभिमान आहे. 32,50,000 विजय पावले सोल्ड झाला होता ISPL मध्ये. सध्या 28 धावा फलकावरती आहेत. यावेळेस खूप चांगला फटका, वेट अँड वॉच केलं, डीप बॅकवर्ड पॉइंट आणि डीप गलीच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. ब्रँड ऑफ खामलोली अनिकेत पद्माकर नाईक यांच्या बॅट मधून सुंदर फटकेबाजी. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. कालच्या दिवसामध्ये जो गोलंदाज बॉलर ऑफ द डे ठरला होता वेदांत दीपक पाटील, त्याच्या विरोधात हल्ला बोल केलेला आहे. अनिकेत पद्माकर नाईकचं कौतुक करावं लागेल. एका चांगल्या गोलंदाजाची पिसं काढण्याचं कार्य तो करतोय. आतापर्यंत 12 धावा कुठून काढलेल्या आहेत या षटकामध्ये. वाह, चौकारानंतर काय जबरदस्त पद्धतीने सॉफ्ट हँडचा वापर केलाय. मेरे पास ताकद भी है, मेरे पास नजाकत भी है. गाडीचा गिअर कसा चेंज करायचा हे योग्यरित्या अनिकेतला ठाऊक आहे. 33 धावा झालेल्या आहेत, 2 गडी गारद आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आपण पाहतोय. PS कुणबी किंग कुडे वर्सेस गिराळे फायटर्स असा सामना इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता. बॅटची एज, शॉर्ट फाईन लेग मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डॉट बॉल जी सांगत आहोत. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय दर्जेदार आयोजन तथा नियोजन या स्पर्धेचा आपण पाहतोय. कुणबी क्रिकेटचा इतिहास 1986 पासून आदित्य सुरुवात झाली. राकेश बाळाराम पाटील कुणबी क्रिकेटमधील हे काही लेजंडरी प्लेयर्स आहेत. करंजपाडाच्या मैदानामध्ये पहिली विकेट हॅट्रिक त्यांनी घेतली. त्यांच्या सतीने संतोष माणिक पाटील सारखा एक जबरदस्त कोहिनूर हिरा या कुणबी समाजामध्ये. दरम्यानच्या काळामध्ये मोठा फटका, चहाडे गावचा वंडर बॉय समीर सिद्धू पाटीलच्या बॅट मधून सनसनाटी षटकार. चेंडू सीमारेषा पलीकडे. आता 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 39 धावा या परिपूर्ण झालेल्या आहेत. खूपच सुंदर फलंदाजी समीर सिद्धू पाटील आणि अनिकेत पद्माकर नाईक यांच्यामध्ये आता पार्टनरशिपला सुरुवात झालेली आहे. करंट रन रेटचा विचार जर आपण केला तर सध्या 13चा करंट रन रेट आहे. आमच्या डीजे ऑपरेटरचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. सुग्रास अशा भोजनाचा आस्वाद घेऊन ते देखील आलेले आहेत आणि योग्य वेळेवरती भोजन होणं आवश्यक आहे. मानवी शरीराचा विचार जर आपण केला, आदित्य जवळजवळ 72,000 नाड्या आहेत, 208 हाडे आहेत, 630 स्नायू आहेत. पाणी आणि जेवण वेळेवर नाही मिळालं तर हालत खराब होऊन जातं आणि DJ विराज यांनी देखील भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे. आता ते आलेले आहेत, त्यांना आपण संधी देऊयात आणि वळूयात DJ कडे.
धन्यवाद. चला, नो टीम मीटिंग, नो टाइमपास. आजच्या दिवसामध्ये 9 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. संयोजन समितीची विनंती, लगेचच स्पीडअप करून घ्या. 3 षटकांमध्ये 39 धावा चांगल्या आहेत, कारण करंट रन रेट 13 आहे. म्हणजे ह्या गतीने जर खेळले तर 78 पर्यंत पोहोचू शकतोय गिराळे फायटर्स हा संघ मालकांवरती देखील चर्चा झाली पाहिजे. आदरणीय देवेंद्र एकनाथ पाटील साहेब आपल्या गिराळे गावचं आभूषण आहेत, ज्यांचा संघ फलंदाजी करतोय. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, सातत्यपूर्ण रीतीने सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सक्रिय असतात. वृक्ष संवर्धनासारखा एक चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. क्रिकेटच्या माध्यमातून KPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ते संघ मालकी स्वीकारत आलेले आहेत आणि आपल्या स्वतःच्या कष्टाचा घामाचा पैसा खेळाडूंच्या विकासासाठी ते अर्जित करतात. मनाची श्रीमंती आणि क्रिकेटचं वेळ या दोन्ही गोष्टी संघमालक देखील दाखवून देत आहेत. दुसऱ्या बाजूने आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी साहेब युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरचे अध्यक्ष, त्यांचा संघ क्षेत्र रक्षण करतोय. PS कुणबी किंग आकाश बाबूराव घरत सुपरस्टार आयकॉन बॉलिंग ट्रॅकवर. नरमाताचा वापर आहे, खूप चांगली बॅटिंग केलंय या सत्रामध्ये. अनिकेत पद्माकर नाईक यांनी दोन्हीही रोलमध्ये फिट बसलेला आहे. चेंडू जर खराब असले तर फायदा देखील उचलतोय आणि चेंडू जर चांगले असतील तर रिस्पेक्ट देखील देतोय. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते, हे अनिकेत पद्माकर नाईक यांना ठाऊक आहे. डोक्यावर बर्फ आहे, जिभेवर साखर आहे. गेम अवेअरनेस परिपूर्ण स्वरूपामध्ये दर्शवतायत आणि एक चांगल्या इनिंगला बिल्डअप करतायत. 40 धावा, 2 गडी गारद. येस नो दोन्ही फलंदाजांमध्ये हवं तसं कोलॅबरेशन नव्हतं. निर्धाव चेंडू रिलीज केला जातोय. आकाश बाबूराव घरत हा खेळाडू प्रचंड सुप्रसिद्ध झाला, त्यामागे भरपूर गोष्टी आहेत. परंतु आपण जर पालघर पूर्व प्रभागाचा विचार केला, आकाश बाबूराव घरत जो सुद्धा गोलंदाजी करतोय, हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने वयाची 18 वर्ष परिपूर्ण होण्याआधी 6 चेंडूत 6 षटकार केसनाचा रेकॉर्ड करून दाखवलेला आहे. या कुणबी समाजातील जी 49 गावे या स्पर्धेच्या माध्यमातून येथे खेळत आहेत, त्यामध्ये आकाश बाबूराव घरत 1 अँड ओनली 6 चेंडू 6 षटकार भरपूर फलंदाजांनी खेचलेले आहेत कुणबी क्रिकेटमध्ये. सुरुवात केली होती 2011 मध्ये संतोष माणिक पाटील गिराळे यांनी. मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. जसा चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवणारा व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग, तसा कुणबी क्रिकेटमध्ये पहिला फलंदाज ज्याने 6 चेंडू 6 षटकार परिपूर्ण केले संतोष माणिक पाटील. त्यानंतर भरपूर खूप मोठे आहेत, परंतु आकाश बाबूराव घरतचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्याने वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याआधी 1 अँड ओनली असा खेळाडू. यावेळेस फटका चांगला आहे. जेव्हा जेव्हा अनिकेत पद्माकर नाईक फलंदाजी करतात, ती फलंदाजी खरोखरच लक्षणीय असते, लक्षवेधी असते. आक्रमकता आणि संयम दोन्ही गोष्टी त्यांनी दाखवून दिलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा चेंडू खराब आलाय तेव्हा तेव्हा त्याचा समाचार देखील चांगल्याच पद्धतीने उचललेला आहे. अनिकेतने 10 चेंडू फेस केलाय. त्याचा स्ट्राईक रेट 260चा आहे. 26 धावांची एक वैयक्तिक खेळी तो साकारतोय. संघाला नेऊन ठेवतोय 45 अंकावर. आता समोर आकाश घरत सारखा गोलंदाज असताना ज्या गोलंदाजाकडे गुणवत्ता आहे त्याला सन्मान देखील देतोय आणि त्याचा अपमान देखील करतोय. जर चेंडू खराब येणार तर मी सोडणार नाहीये. खूप चांगली बॅटिंग. स्लोवर 1 बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. काय जबरदस्त फटक्याची निवड आहे. अनिकेत पद्माकर नाईकच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. खूप सुंदर फलंदाजी केलेलं आहे. काय बॅटिंग करतोय अनिकेत. संघ जाऊन पोचलेला आहे 49 या धाव संख्येवर. 2 गडी गारद झालेले आहेत. उच्च हातोटीने सराईत फलंदाजीचं हे पृथक्करण आहे. स्ट्राईक रेट देखील खूप चांगला आहे. ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट, कारण 6 षटकांचा सामना म्हणजे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे आणि अशा शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट खूप महत्त्वाचा विषय असतो. 11 चेंडूंमध्ये 30 धावा अनिकेतने केलेली फलंदाजी खरोखरच उल्लेखनीय आहे या मॅचमध्ये. चांगल्या गोलंदाजी समोर चांगली फटकेबाजी त्याने करून दाखवलेली आहे. 4 षटकांचा खेळ फिनिश होतोय. 49 धावा फलकावरती. 2 गडी गारद गिराळे फायटर्स. येस डिझायर. आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी, आई झुमका वाली पोर, आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी, आई झुमका वाली पोर, आई नदी तडीले चालनी. वेलकम बॅक. 4 षटकांचा खेळ परिपूर्ण.
49 धावा 2 गडी करत गिराळे फायटर्स. आदित्य, कुणबी क्रिकेटचा इतिहास जर आपण तपासून पाहिला, कुणबी क्रिकेट इतका ग्लॅमरस नव्हतं. कुणबी समाजामध्ये स्पर्धा व्हायच्या, सामने व्हायचे, परंतु इतका तामझाम नव्हता जसं यूट्यूब, डीजे, भरपूर काही गोष्टी आहेत. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक प्रॉपर पद्धतीने घेतला जातो, सामने वेळेवरती सुरू होतात आणि संघ मालकी आहे. समवेत येथे दरम्यानच्या काळामध्ये फलंदाज समीर सिद्धू पाटील चहाडेगावचा वंडर बॉय बाद झालेला आहे. आपण चर्चेला जारी करूयात. कुणबी क्रिकेट जे आहे, स्पर्धा तर होत होत्या, क्रिकेट भरपूर खेळलं जात होतं, परंतु त्या क्रिकेटमध्ये ग्लॅमर नव्हतं. ही लाख मोलाची पारितोषिकं, येथे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक म्हणजे केपीएलचा इतिहास जर आपण उलगडून पाहिला, 1.5 लाख 1,25,000 अशा स्वरूपाची पारितोषिकं असतात. ही पारितोषिकं देखील नव्हती. स्पर्धा व्हायच्या, क्रिकेट भरपूर व्हायचं, परंतु हा ग्लॅमर नव्हता. परंतु हा ग्लॅमर कोणी आणलाय तर कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर ही जी कमिटी आहे, या कमिटीने हा ग्लॅमर आणलेला आहे. यापूर्वी कुणबी क्रिकेट भरपूर झालं, परंतु हा ग्लॅमर नव्हता. अगदी लाख मोलाची पारितोषिकं, प्लेअर ऑफ द सिरीजसाठी बाईक, उत्कृष्ट गोलंदाजासाठी बायसिकल, अशा प्रकारे ग्लॅमर नव्हता. युट्यूबचं माध्यम नव्हतं, म्हणून कुणबी समाजातील खेळाडूंना मोठं कोणी केलं असेल, एक चांगलं व्यासपीठ कोणी उपलब्ध करून दिलं असेल तर कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर नाही. म्हणून त्यांचं कौतुक, त्या संपूर्ण कमिटीचं कौतुक हे झालंच पाहिजे. येथे बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले जात आहेत. हितेश प्रकाश पाटील ब्रँड ऑफ कोकणेर यांची खूप सुंदर गोलंदाजी सुरू आहे. आणि म्हणून आणि यंदाच्या हंगामामध्ये काय झालं, ही जी स्पर्धा आहे ती अगदी ऐन होळीच्या मुहूर्तावर आली, म्हणून होळी, धुलीवंदन, सर्व सणवार देखील संयोजन समितीला बाजूला ठेवावे लागले. आणि मागील 30-40 दिवसांमध्ये डोळ्याला झोप नाहीये. संयोजन समितीवरती अगदी अध्यक्षांपासून सदस्यांपर्यंत जेवढ्या व्यक्ती आहेत, कुणी आपल्या आईला वेळ कमी दिलाय, कुणी वडिलांना वेळ कमी दिलाय, कुणी खऱ्या अर्थाने चिमुकल्यांना देखील वेळ कमी दिलेला आहे, परंतु मागील 2 महिन्यांमध्ये समाजासाठी झटलेला आहे. समाजातील क्रिकेट, आपला कुणबी खेळाडू जर शार्दूल ठाकूर, पालघरचा शार्दूल ठाकूर भारतासाठी पहिल्यांदा अगदी IPL, पालघरचा जर आपण पालघर जिल्ह्याचा रेकॉर्ड तपासून पाहिला तर शार्दूल ठाकूर व्हेरी फर्स्ट प्लेअर आहे जो IPL देखील खेळला आणि भारतासाठी देखील खेळला. तसा एखादा कुणबी खेळाडू देखील पुढे गेला पाहिजे, हे स्वप्न KPL कमिटीचं आहे. आणि म्हणून ते इतका तामझाम घेऊन उतरलेलं आहे. सॉलिड मॅनेजमेंट आहे, अतिशय उच्च श्रेणीय स्वरूपात ह्या स्पर्धेचा. आणि आणखीन एका मुद्द्यावरती आपण चर्चा जरूर करूयात. सध्या 50 धावा झाल्यात, हॅट्रिक बॉल होता परंतु हॅट्रिक काही परिपूर्ण होऊ शकली नाही. हितेश प्रकाश पाटील कोकणेर गावातील अग्रमानांकित क्रिकेटपटू आहे, सध्या गोलंदाजी मार्कवर, त्याने सुंदर गोलंदाजी केलेली आहे या षटकामध्ये. परंतु पुन्हा एकदा स्ट्राईकवर कोण आलाय, हे सत्रजाने गाजवलंय अनिकेत पद्माकर नाईक. 12 चेंडूंमध्ये 30 धावांची एक अतिशय जबाबदार खेळी साकारणारा फलंदाज. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना अशा स्वरूपाचा फटका होता, कारण थोडीशी घाई केली अनिकेतनं. स्लोवर 1 होता, गती परिवर्तन होतं, बॅट आधीच हवेमधून स्विंग झाले आणि अनिकेत पद्माकर नाईक यांना गुंगारा देणारा हा चेंडू होता. आणखीन एक स्लोवर 1, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्याही प्रकारची चुकी आकाश बाबूराव घरत करणार नाहीयेत. काही षटक राहिलंय, हितेश प्रकाश पाटील यू ब्युटी. आतापर्यंत या एकाच षटकामध्ये 3 मोहरे टिपण्यात आलेले आहेत आणि स्लोवर 1 ची जादू. आदित्य, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की या मैदानामध्ये वाईड यॉर्कर्स, लेझर गाइडेड यॉर्कर्स आणि स्लोवर 1 हे 3 कारगर चेंडू आहेत. हितेश प्रकाश पाटीलने बरोबर प्रयोग केलाय, फलंदाज बाद. पन्नास धाबा 5 गडी गारत अनिकेत देखील बाद झालेले आहेत. हा सर्वात मोठा मोमेंट होता, कारण की जो फलंदाज सेट झाला होता त्याला बाद केलाय. आणि अनिकेतच्या बाद होण्याने जी आता टोटल होणार आहे ना, त्या टोटल मधून ओहो हो क्या बात आहे, कॅच ऑफ द डे साठी आणखीन एक प्रबळ दावेदार समोर येतोय. मिस्टर प्रेमित पाटील ब्रँड ऑफ तामसई. क्या बात आहे यार, 6 चेंडूंमध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, हितेश प्रकाश पाटील यांनी 4 गडी गारद केलेले आहेत. केवळ 1 धाव खर्च केलेले आहे. हितेश प्रकाश पाटील ब्रँड ऑफ कोकणेर. जो लौकिक आहे ना, जितना बडा नाम
उतना बड़ा काम बड़े मंच पे बड़ा पंच. हितेश पाटील वेल डन. फलंदाज बाद. आदित्य असं वाटत होतं की ह्या मॅचमध्ये ह्या सत्रामध्ये जवळजवळ 80 धावा बनतील, परंतु हितेशने जे षटक हाताळलंय 4 विकेट्स आणि केवळ 1 धाव. आजच्या दिवसामध्ये गेम चेंजर अवॉर्डचा देखील तो प्रबळ दावेदार आहे. गेम चेंजर जो पुरस्कार आहे इथे पारितोषिकांचे काहीच कमी नाही आहे. तुम्ही पालघर प्रभागामध्ये कुठलीही स्पर्धा तपासून बघा, KPL मध्ये जेवढी पारितोषिकं असतात तेवढी कुठल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. परंतु आता हितेश प्रकाश पाटीलने दावेदारी पेश केलंय. गेम चेंजर अवॉर्डसाठी हितेशने दावेदारी पेश केलेली आहे. खूप छान पद्धतीने या ते प्रदर्शन, कारण 6 चेंडूंमध्ये 4 विकेट्स आणि केवळ 1 धाव. गेम चेंजर प्लेयरची ही प्रबळ दावेदारी याच्या दिवसामध्ये. हितेश प्रकाश पाटील, जर तुम्ही कोकनेर गावामध्ये गेलात, लहान लहान मुलांना विचारलं की तुमच्या गावातील आतापर्यंतचा वन ऑफ दी क्लासिकल ऑलराऊंडर कोण आहे, तर हितेश प्रकाश पाटीलचं नाव छाती टोकून सांगू शकतात. इतका सुप्रसिद्ध खेळाडू आहे आणि त्याचं जेवढं मोठं नाव आहे ना, त्याने तेवढा मोठा खेळ देखील साकारलाय या मॅचमध्ये. कारण कसं आहे आदित्य, येथे आपण पाहू शकाल दरम्यानच्या ह्या काळामध्ये 2 फलंदाजांमध्ये जुगलबंदीचा अभाव होता आणि त्या कारणास्तव फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतणार आहेत. क्रिकेट इतका मोठा लेवलर आहे, क्रिकेटच्या खेळापेक्षा कोणताही प्लेअर कधी मोठा होऊ शकत नाही. मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चारणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कारण जेव्हा विराट कोहली यांनी 85 आंतरराष्ट्रीय शतकं परिपूर्ण केली, त्यांना प्रश्न विचारण्यात आला की 85 शतकं परिपूर्ण केल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे, तेव्हा विराट कोहली यांनी उत्तर दिलं की आज देखील जेव्हा मी मैदानामध्ये उतरतो सिंगल कशी घ्यावी हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर असतो. विचार करा, एवढ्या दिग्गजाची जर ही प्रतिक्रिया तर तुमचा आमचा काय नेम आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु जेव्हा तुम्ही प्रदर्शन चांगलं करता त्याचं कौतुक झालं पाहिजे आणि हितेशने ते करून दाखवलं. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 51 धावा फलकावर. यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून देत आहोत अगदी काही अवधीमध्ये. वेदांत, दीपक पाटील, खूप चांगला खेळ ज्यांचा या 8व्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोवाडे गावातील हा चांगला खेळाडू आहे खूप कमी वयामध्ये. जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये मी विचारलं वेदांतला, तो बोलला की वय वर्ष 22 आणि 22व्या वर्षामध्ये एका मोठ्या स्तरावरचं क्रिकेट खेळत असताना तितकं सुंदर प्रदर्शन त्याने निर्विवादपणे दिलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये आकर्षक स्वरूपातील पुरस्कार आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक गडीगारद करणारा गोलंदाज म्हणून देखील तो अगदी उच्च श्रेणीय स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्या अँगल मुले बीट करतोय. तुम्हाला सोहेल तन्वीरची 100% आठवण येणार, ज्या पद्धतीने वेदांताचा अँगल आहे. आणि कसं असतं, रिलीज पॉईंट जर तो दिसला नाही, रिलीज पॉईंट जर विजिबल नसेल तर फलंदाज रिलीज पॉईंट जर पिकअपच करू शकत नसेल तर थोडीशी संदिग्धतेची अवस्था ही फलंदाजाकडे देखील असते. आणि त्या कारणास्तव वेदांत थोडासा अग्रेसिव्ह ठरतोय फलंदाजांच्या विरोधामध्ये. आणखीन एक सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. 52 धावा आहेत फलकावर. 53चं टार्गेट. पंच काय सांगतायत? हिट विकेट आहे का पंच? धन्यवाद. चला, यानंतर होणारी लढत दोन्ही संघांचे सुपरस्टार ऐकून आपण या अथवा कर्णधार आपण आलात तरी चालेल. नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करूयात. कुणबी स्टार आणि प्रसाद वॉरियर्स नाणेवली अशा 2 संघांमध्ये यानंतर होणारी लढत आपण पाहणार आहोत. कुणबी स्टार विपक्ष प्रसाद वॉरियर्स.
नानिवली. प्लीज या आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करून घेऊयात. तर चर्चा आपण करत होतो आदित्य की कशा प्रकारे KPL या स्पर्धेचा दर्जा आहे. येथे वेगवेगळी पारितोषिकं, सर्वात जास्त चौकार, मोस्ट 4 ऑफ द डे, मोस्ट 6 ऑफ द डे, गेम चेंजर प्लेयर, बॉलर ऑफ द डे, बॅट्समन ऑफ द डे, कॅच ऑफ द डे, लाख मोलाची पारितोषिकं, प्लेअर ऑफ द सिरीजसाठी बाईक, उत्कृष्ट गोलंदाजासाठी बायसिकल, हे कोणीही आतापर्यंत केलेलं नाहीये. जर तुम्ही पालघर पूर्व प्रभागातील क्रिकेट तुम्ही यूट्यूबला हिस्ट्री शोधून बघा. आता यूट्यूबचा इतिहास काय आहे? पाटील नेटवर्कने 2015 मध्ये सुरुवात केली. 2015 मध्ये सालवडपाड्याच्या मैदानामध्ये नितेश पाटील जे अधिकृत मालक आहेत यांनी सालवडपाड्यामध्ये स्वतःच्या कॅमेरामध्ये पहिलं चलचित्र, पहिला व्हिडिओ कैद केला आणि ती पाटील नेटवर्कची सुरुवात आहे. 2017 मध्ये कुणबी प्रीमियर लीगने पाटील नेटवर्कला संधी दिली KPL मध्ये. तेव्हापासून आजपर्यंत पाटील नेटवर्क आणि KPL कमिटीचं नातं अगदी पक्क आहे. आता जर तुम्ही मागील 7 ते 8 वर्षांचा इतिहास तपासून पाहिला तर त्यामध्ये अशा प्रकारचा दर्जा तुम्हाला पालघर पूर्व प्रभागामध्ये अनुभवायला मिळणार नाही. नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत 2 संघांमध्ये. एका बाजूने कुणबी स्टार्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रसाद वॉरियर्स नानिवली, असे 2 संघ प्रतिरोधामध्ये पाहायला मिळतील. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता संयोजन समितीच्या वतीने मी विनंती करतोय अध्यक्ष महोदय आदरणीय दिनेश माधव पाटील साहेब, आपण या. नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस आपण करणार आहोत 2 संघांमध्ये. चला या, प्रसाद वॉरियर्स नानिवली आणि कुणबी स्टार्स. अध्यक्ष महोदय 8व्या हंगामाच्या आमच्या समवेत आहेत आदरणीय दिनेश माधव पाटील साहेब. आपल्या पोचाडे गावाचं हे आभूषण आणि नवनिर्वाचित अध्यक्ष महोदय सरांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया आपण परिपूर्ण करूयात. चॉईस दिली जाते. कुणबी स्टार्स या संघाचा कॉल असेल. छप्पा असा उच्चार आहे आणि काटा आलेला आहे. प्रसाद वॉरियर्स नानिवली संघाने नाणेफेकीची प्रक्रिया जिंकलेली आहे. आदरणीय दिनेशजी आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन मनमुरादपणे या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. हितेशजी, टॉस आपण जिंकलाय, काय निर्णय घेणार? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेतोय आणि कुणबी स्टार संघाला फलंदाजीसाठी आवाहन करतोय. प्रथमतः क्षेत्ररक्षण, काही खास कारण आहे फील्ड घेण्यामागे? ॲक्च्युली खास कारण असं काही नाही, परंतु ज्या मागच्या 2 सामने आहेत त्या दोन्ही सामन्यामध्ये आम्ही टॉस जिंकला होता आणि दोन्ही वेळेस आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं होतं आणि त्या अंदाजाने आमचे जे बॉलर्स आहेत त्या हिशोबाने आम्ही या 3ऱ्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करू असं एक थोडंसं अंदाजफलक आम्ही दर्शवतोय. किती प्रतीक्षा केली होती KPLची आणि ह्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा एकंदरीत अनुभव का आहे? पालघर पूर्व प्रभागातील ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये KPLची लेवल एका वेगळ्या स्तरावरती आपण पाहतोय. काय म्हणाल, या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव कसा आहे आणि तुमच्या कारकिर्दीच्या वाटचालीमध्ये KPLचं योगदान किती आहे? नक्कीच दीपेश, आपण हे KPL पर्व 8 खेळतोय, परंतु ह्या KPLसाठी जे आपली जी कमिटी आहे या कमिटीचे अतोनात प्रयत्न आणि त्यांनी जे अहोरात्र या आपल्या कुणबी स्टारसाठी हे जे 8वं पर्व ठेवलं आहे, खरोखरच एक कौतुकास्पद, एक अभिनंदनास्पद आहे. आणि तू जसं म्हणालास की आपल्या हे ज्या मॅचेस आहेत ह्या खरोखरच आपल्या पालघरमध्ये मर्यादित नाहीत, तर महाराष्ट्रात मर्यादित नाहीत, देशात नाहीत, तर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा ह्या बघल्या जातात. आणि त्याच्या विविध कमेंटसुद्धा आम्हाला आलेल्या आहेत. आमचे बरेचसे मित्र जे बाहेर देशात राहतात किंवा आपले कुड्याचे जे 7वी साहेबसुद्धा आहेत त्यांचेसुद्धा कमेंट्स दरवेळेस असतात, ते सुद्धा आवर्जून मॅच बघतात आणि खरोखरच त्यांचेसुद्धा आम्हाला पर्सनल व्हॉट्सअपला एक मेसेजेस येतात की खरोखर तू छान खेळलास किंवा तू चांगली बॉलिंग टाकलीस, बॅटिंग केलीस. तर खरोखरच आम्हाला इतका अभिमान वाटतो, एवढा आनंद वाटतो की खरोखरच हे पॉसिबल होतं ते फक्त KPL आणि KPLमुळेच. आणि खरोखरच ह्या KPL कार्यकारिणीला आमच्या मनापासून धन्यवाद राहील की हे सर्व कुणबी स्टार आज जे वरच्या लेवलला खेळतात, खरोखरच तुम्हीच यांना एक मोलाचं मार्गदर्शन करून आणि यांना घडवण्याचं प्रथम कार्य तुम्हीच केलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी KPL कार्यकारिणीला धन्यवाद देतो. आपल्या खेळासाठी अनेक शुभेच्छा आहेत. हे आहे होते हितेश शंकर पाटील ज्यांनी टॉस जिंकून प्रथमतः
क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दुसऱ्या बाजूने समीर काशीनाथ पाटील आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. समीर, प्रथम बॅटिंग करायची आहे. काय वाटतंय आतापर्यंतचा जो प्रवास राहिला आहे, संघाच्या कामगिरीपासून खुश आहेस? आणि या मॅच करिता ॲज अ लीडर तुझा काय प्रेरक संदेश असेल संघासाठी? संदेश असा काही नाही. संदेश तर आम्ही स्टार्टिंगलाच दिलेला आहे की स्पर्धा जिंकण्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि आम्हाला यावर्षी स्पर्धा जिंकायची आहे. संघ खूप युवकांनी भरलेला आहे. ठीक आहे, एक्सपिरियन्स कमी आहे, पण एक्सपिरियन्ससाठी मी आहे, विनीत आहे, प्रीतम आहे. परंतु ह्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की युवा खेळण्याचा भरणा घेऊन खेळायचं आहे. म्हणून आम्ही जर आमच्या संघामध्ये तुम्ही बघाल, मी आणि विनीत आणि प्रीतम जर 14वा सोडला तर सगळे युवक आहेत. सगळे काही जण तर पहिल्यांदा KPL खेळत आहेत. परंतु आता आपली बॉडी एवढी आपल्याला साथ देत नाही, आपण स्वतःहून ओळखायला पाहिजे. ठीक आहे, आपलं क्रिकेट संपलेलं नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षण हा खूप मोलाचा भाग असतो क्रिकेटमध्ये. आपण कधीकधी त्याला इग्नोर करतो आणि तिथेच कधीकधी 5-6 रन अशा एकदम क्रिटिकल स्टेजला आपण देतो आणि तिथे मग त्याच 5-6 रनने आपण हारतो. तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी आपण विचार करतो. म्हणून शक्यतो युवकांना सगळ्यात जास्त ठीक आहे, त्यांना करू द्या, मी त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना खेळायचं, त्यांना जसं खेळतील मी त्यांच्या पाठीशी उभा आहे लीड करायला, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी त्यांचा गेम करावा आणि माझ्या संघात खेळण्याची माझी इच्छा आहे की आम्ही जे 5, 6, 7 नंबरला घेतले आहेत, भविष्यात पुढच्या KPLला तेच खेळाडू दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरला जावे, या सगळ्यात जास्त आनंद मला होईल. तुमची विचारसरणी अगदी मुंबई इंडियन्स प्रमाणे आहे. म्हणजे नवीन खेळाडूंचे खाण पुढे घेऊन येण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहातच. प्लेईंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस आहेत? जर तुमचा संघ चांगली कामगिरी करतोय तर ज्या खेळाडूंना संधी मिळत नाही त्यांना संधी देणार तुम्ही येणाऱ्या मॅचेसमध्ये? नाही, ह्या मॅचमध्ये कोणाला संधी नाही आहे. म्हणजे सेम आहे. ॲक्च्युली विनीत बाहेर गेला आहे. विनीत कामानिमित्त थोडंसं बाहेर गेला. विनीत नाही आहे. मागच्या मॅचला विनीत कालसुद्धा इंजर्ड झाला होता. तो तरी स्वतःहून सांगितलं की मी बाहेर बसतो, युवकांना खेळवा. असं सध्या मला जर समजा ओव्हर बॅटिंग बॉलिंग मिळत नसेल तर आपली टीम जिंकावी, त्यासाठी अजून नवीन मुलं तुम्ही त्यांना चान्स द्यायला पाहिजे. म्हणून विनीत स्वतःहून टीमच्या काल बाहेर बसला होता, आजही होता तरीसुद्धा बाहेर बसला. त्याची स्पष्ट मत आहे की युवकांना खेळवा, युवकांनी पुढे जा. समीर, जी चर्चा तू छेडलेली आहेस त्याला धरूनच एक प्रश्न विचारतोय. किती वर्ष झाली या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तू खेळतोयस आणि अजून किती वर्ष खेळणार आहेस? मी प्रथमतः खेळलो होतो 2005ला, 2003ला खेळलो. 2003ला मी 10वीची एक्झाम दिली होती. 2001 गटवार स्पर्धा आपल्या 2001ला चालू झाल्या. ते माझं कुंभे क्रिकेटमधला पहिला सामना होता काटाळे येथे. आणि हा म्हणजे 25 वर्ष झाली मी क्रिकेट खेळतोय. अजून 4-5 वर्ष तरी क्रिकेट नक्की खेळेन. त्यासाठी फिटनेसवर खूप काम केलं आहे मागच्या 2 वर्षात. अजून चांगलं खेळता येईल. ठीक आहे, भले आपण आयकॉन नाही, व्हाईस आयकॉन नाही, पण 11मध्ये खेळू, 4-5 वर्ष खेळू, एवढी स्वतःमध्ये धम्मक आहे. आणि स्वतःला फिट ठेवून हे क्रिकेट जिवंत ठेवण्याचा नक्की प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न आहे, थोडासा मोठा आहे. KPLने 40 वर्षांमध्ये पहिल्यांदा बाईक घेऊन आलेलं आहेत. म्हणजे जे कुणीही करू शकत नाही ते KPLने करून दाखवलं. त्यांच्या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणशील? आणि ही जी परंपरा आहे, जसं आधी संतोष माणिक पाटील होतं, सुपरस्टार राकेश बाळाराम पाटील, निलेश बाळाराम पाटील आपल्या कुणबी क्रिकेटमधले भीष्म पितामह आहेत. त्यानंतर समीर काशीनाथ पाटील, हितेश शंकर पाटील हे लेजंडरी प्लेयर्स आहेत. ही मिलिंद दिवाकर पाटीलचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. ही परंपरा तुझ्या मतानुसार आता आगामी वर्षांमध्ये ही परंपरा कुणबी समाजातील कोणते खेळाडू पुढे घेऊन जाऊ शकतात ते तुझ्या मुखामधून ऐकायला आवडेल. आणि KPLने जे मॅनेजमेंट यंदाच्या हंगामामध्ये केलं त्याबद्दल तू काय म्हणशील? KPL बाबतीत आयोजनाबद्दल म्हणाल तर हॅट्स ऑफ आहेत. मी कालही म्हटलं की असंच एक आमच्या KPLच्या ग्रुपवर मी मेसेज टाकला होता की टाईम टेबल झाला नाही. तेव्हा भाऊजांनी मला म्हटलं की आम्हाला सुद्धा होळी आहे रे. तेव्हा कुठेतरी असं वाटलं की हां, आपण होळी साजरी करतोय आणि आपण विचार करतोय की त्यांनी आपल्याला प्लॅटफॉर्म सेट करून दिला. शेवटी त्यांनासुद्धा सण आहेत. ते त्यांचे सण, त्यांचा बिझनेस किंवा नोकरी ह्या सगळं साईडला ठेवून आपल्याला एवढे दिवस देत आहेत. कधी एखादी गोष्ट राहून जाते, कधी युवक पटकन एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट होतात. तर मी युवकांना सुद्धा हे सांगेन की मी खेळाकडे लक्ष द्या. आयोजनासाठी ते बसलेले आहेत. त्यांनी जे केलं आहे हे लाखा समाज बघतोय. हे आपल्याला अजून वेगळं सांगायची गरज नाही, आपण बघतोय समोर. ह्या गोष्टीबद्दल बोलण्याची गरजच नाही. त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहेत आणि राहतील. आणि मी जर तुम्ही म्हणाल बाईकसाठी, तर मी युवकांना कालसुद्धा एक संदेश दिला होता. तुम्ही स्वतःकडच्या गेमवर फोकस कराल तर तुम्ही टीमला घेऊन नाही चालणार. जेव्हा तुमची टीम जिंकेल तेव्हा तुम्हाला सिरीज मिळेल. तर पहिले तुम्ही हा लक्ष घ्या की सगळ्यात पहिले तुमची टीम कशी जिंकेल. तुम्ही चांगले खेळाल, तुमची टीम जिंकेल, तुमची टीम पुढे येईल, तुम्ही ॲटोमॅटिकली दावेदार व्हाल. आणि युवक सांगाल तर एक युवक इथे माझ्या स्टेजवरच आहे, मोहित, आकाश, आमच्या पार्थ आहे, अजून बरेचसे चांगले खेळाडू आहेत, नवीन खूप चांगली छान खेळत आहेत. त्यांनी हा वारसा पुढे घेऊन जायला पाहिजे. ठीक आहे, चांगले खेळतील, चांगले घडतील, परंतु खेळावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
स्वतःच्या गेमकडे न करता टीम वर्कसाठी खेळलं पाहिजे. नक्कीच समीरजी, खूपच मौलिक असं मनोगत ऐकायला मिळालं. टॉस बॉक्समधून न्यूज क्लिअर आहे. नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या बाजूने झुकवलेली आहे प्रसाद वॉरियर्स नाणेवली या टीमने. आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलेलं आहे कुणबी स्टार्स या टीमला. थँक्यू सो मच. बघा आदित्य, आताच होळी पार पडली आणि होळीच्या दिवसामध्ये पुरणपोळी आणि तिच्या समवेत जो श्रीखंड होता त्या श्रीखंडमध्ये इलायची आणि संवेत सुनील पाटीलची गोलंदाजी यांना तोड नाही आहे. या षटकामध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी केला. धावा देत नाही आहे, चौकार षटकार तर अजिबातच देत नाही आहे आणि पूर्णपणे फलंदाजांना शांत ठेवणारी ही गोलंदाजी आहे. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. फलकावरती 16 धावा आहेत आणि 2 गडी देखील गारज झालेले आहेत. सामन्याची जी परिभाषा आहे, येणारे अजूनही जवळपास 24 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. या 24 चेंडूंमध्ये जर जिंकायचं असेल तर 37 धावा करायच्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या PS कुणबी किंग कुड्या संघाला जर आतापर्यंतचा प्रवास आपण पाहिला, खास करून PS कुणबी किंग कुडे संघाचा, ते कुठे संघर्ष करतात तर फलंदाजीमध्ये. गोलंदाजी त्यांचा बॉलिंग लाईनअप सॉलिडच आहे. खूप सुंदर प्रदर्शन गोलंदाजीमध्ये करत आलेलं आहे. खास करून रुपेश काशीनाथ पाटील हा त्यांच्या संघातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण फलंदाज. तो तुलनेप्रमाणे जो त्याचा लौकिक आहे, ज्या खेळासाठी तो ओळखला जातो, खास करून 2025 मध्ये रुपेशचा जो फॉर्म होता, म्हणजे मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवला आणि तो फॉर्म जर रुपेशने पिक केला तर PS कुणबी किंग कुडे हा संघ एक पाऊल जरूर पुढे येईल. परंतु त्याचं सातत्यपूर्ण रीतीने झटपट जे बाद होणं आहे, तो थोडासा चिंतेचा विषय बनलेला आहे. अदरवाईज हा सामना जर आपण पाहिला तर 24 मध्ये 37 करायच्या आहेत. आराम के साथ चेस देखील होऊ शकतात. परंतु रुपेश जर फॉर्ममध्ये नसेल तर इतर खेळाडूंना दाखवून द्यावं लागेल की क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. आम्ही देखील चांगलं प्रदर्शन करू शकतो आणि त्यांच्याकडे संधी देखील आहे. सद्यस्थितीमध्ये वेदांत दीपक पाटील फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे चालून आलेली सुवर्ण संधी. प्रेमितने कालच्या दिवसामध्ये भरपूर प्रभावित केलेलं आहे. त्याने चांगली छाप सोडले. आज वेदांत कशा रीतीने फलंदाजी करणार आणि मिस्टर मंथन पाटील याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. तो कशा रीतीने आपली भूमिका साकारतोय. 24 चेंडू शेष आहेत, 37 धावा करायच्या आहेत. वाव, काय फटका खेळले. जरी धाव एकच आली असेल, हो दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि डबलचे रोटेशन आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह होता. अशा प्रकारचे फटके बघा. कव्हर ड्राईव्ह जर आपण पाहिला तर विराट कोहली चांगला खेळतो, परंतु लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा रोहित शर्माला तोड नाहीये. रोहित शर्मापेक्षा चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह तुम्ही शोधून बघा, तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक खेळाडूकडे एक स्वतःची टेक्निक असते स्ट्रोक मेकिंगची आणि तो फटका पण वेदांत पाटील त्या क्षेत्ररक्षणासाठी आलेला आहे. प्रजय दशरथ पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी देखील लाईक केलेलं आहे, कारण सध्या जमाना देखील लाईक, शेअर आणि सबस्क्रायबरचाच आहे. खूप सुंदर एक क्षेत्ररक्षण. 21 धावा, 21 चेंडू शिल्लक आहे, त्याने 33 धावा करायच्या आहेत. चांगला चांगला फटका आहे. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है. हा तिसरा प्रयत्न होता वेदांताचा. सरते शेवटी हा चौकार आलाय आणि चौकाराच्या सहाय्याने 24 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगलं हे प्रदर्शन आहे वेदांत दीपक पाटील यांचं. सुरेख स्वरूपातील चौकार सजवण्यात आलेला आहे. रिक्वायर्ड रन रेटला थोडंसं खाली घेऊन आलेलं आहे, कारण आता 20 चेंडूंमध्ये 29 करायच्या आहेत. धाबा डिफेंड करत असताना याआधी जिंकलेला गिराळे फायटर्स. तो सामना कोण विसरेल. संवेद सुनील पाटीलने दिलेलं योगदान आणि आज संवेद सुनील पाटील, त्यानंतर वेद चंद्रकांत पाटील, हे जे युवा खेळाडू घडत आहेत,
यामागे खऱ्या अर्थाने त्यांचे पिताश्री तर आहेतच, परंतु मिलिंद दिवाकर पाटीलचं जे योगदान आहे, मिलिंद आज देखील जवळजवळ मिलिंदने 20-25 ते 30 वर्ष क्रिकेटची सेवा केलेली आहे, परंतु आता कारकिर्दीच्या उत्तरार्धामध्ये मिलिंद दिवाकर पाटीलचे थिंकिंग लेवल काय, तो स्वतः मैदान तयार करतो, खेळाडूंना बोलावतो आणि त्यानंतर त्यांच्याकडून सराव देखील करून घेतोय, जेणेकरून गिराळे गावातील जी आगामी पिढी आहे ती देखील क्रिकेटमध्ये घडली पाहिजे आणि त्यामध्ये मिलिंद दिवाकर पाटीलचं योगदान फार मोठं आहे, फार मोठं आहे. तुम्ही गिराळे गावातील कुठल्याही खेळाडूला जाऊन विचारा, ही हकीकत आहे. सध्या 24 धावा, फलकावरती 2 गडी गारद आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज समीर, सिंगलसाठी प्रयत्नशील होतं आणि सिंगल कंप्लीट देखील केली जाते. चांगली बॅटिंग करतोय वेदांत. आता मंथनकडे लक्ष आहे, त्याच्या देखील बॅटमधून जर 1-2 मोठे फटके आले तर सोने पे सुहागा, सुवर्णकांचन योग तो ठरवू शकतोय. जिथे युवांचा खेळ पाहण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत की कोणते नवीन चेहरे समोर येत आहेत. जसं इंडियन प्रीमियर लीगमुळे आपण रिषभ पंतला पाहिलं, हार्दिक पंड्याला पाहिलं, जसप्रीत बुमराह तिथूनच आला, ईशान किशन, अभिषेक शर्मा, हे सर्व जे खेळाडू आहेत ते इंडियन प्रीमियर लीगमुळेच आलेले आहेत. ऋतुराज दशरथ गायकवाड देखील तेथूनच आलेला आहे. तसं कुणबी प्रीमियर लीगमधून नवीन कोण समोर येतोय, जे लेजंड खेळाडू आहेत त्यांना सर्वजण ओळखतात, परंतु आता नवीन कोण, फ्युचर कोण आहे याकडे देखील तितकंच लक्ष आहे. आणि ते 2 नवीन चेहरे आहेत, एका बाजूने वेदांत, दुसऱ्या बाजूने मंथन. त्यांचं प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त अखेर झालाय. 26 धावा फलकावर. कम ऑन डीजे. धन्यवाद. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची आवश्यकता फलंदाजी करणाऱ्या PS कुणबी किंग कुडे या संघासमोर आहे. आता ड्रिंक ब्रेक झालेला आहे. पाण्याची सुव्यवस्था मैदानामध्ये केली जात आहे. खाली बसून पाणी पिणं फार गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण क्रिकेट खेळतो रक्ताभिसरण थोडंसं सुसाट असतं. एका बाजूने बॉडी देखील डिहायड्रेट होते, जी इतकं ऊन आहे डिहायड्रेटर होणार, म्हणून जलप्राशन करताना ते खाली बसून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट, सकाळी येताना थोडाफार अल्पोआहार तो देखील केला पाहिजे, जेणेकरून चक्कर वगैरे येणार नाही. आणि फिटनेसकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता बरेच खेळाडू जे असतात ते पोटाच्या अक्षरशः डेऱ्या घेऊन फिरतात. मग क्रिकेट फिटनेसशिवाय नाही आहे. आपण विराट कोहलीला पाहिलं असेल, जेवढा तुमचा फिटनेस चांगला असेल क्रिकेटमध्ये तेवढं तुम्ही पुढे जाऊ शकतात. म्हणून फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. क्रिकेटच्या खेळामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. एक आहे फिटनेस आणि दुसरा आहे सराव. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव तुम्ही केला पाहिजे, सातत्यपूर्ण रीतीने सराव क्रिकेटमध्ये फार आवश्यक आहे. आणि फिटनेसशिवाय क्रिकेटचा खेळ नाही आहे. 2 युवा खेळाडू सध्या मैदान गाजवतात, हे बघून थोडासा आनंद होतोय. वेदांत पाटील आणि मिस्टर मंथन श्रीधर पाटील. (27) 27 धावा. जर 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स गारद करतायत विक्रांत अशोक पाटील, तर 500 रुपयांचं पारितोषिक आदरणीय मिलिंद दिवाकर पाटील गिराळे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे. डीप गले आणि लॉंग स्टॉपच्या अगदी सेंटरवर चेंडू निघून गेलाय. धावचीची संधी आहे आणि येथे धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलेला आहे. कॉन.
विक्रांत अशोक पाटील आपल्या नावावरती 500 रुपयांचं पारितोषिक करणार किंवा नाही हे देखील आपण बघूयात. मिलिंद दिवाकर पाटील यांनी ते पारितोषिक जाहीर केलंय. 3 चेंडूंमध्ये 3 विकेट जर घेत आहेत तर 500. सामन्याची परिभाषा जर आपण तपासून पाहिली तर 16 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 24 धावा करायच्या आहेत. 16 चेंडू 24 धावा, 24 धावा 16 चेंडू. नव्याने फलंदाज आलेले आहेत आकाश बाबूराव घरत. फलंदाजी मार्कवर विक्रांत अशोक पाटील म्हणजे कुणबी समाजातील हा सर्वांचा लाडका खेळाडू आहे. तो जर मैदानामध्ये आला तर पारितोषिकांचा वर्षाव होणारच. एक शब्द आहे ना, जॉली पर्सनॅलिटी. हां, त्याचं दुसरं नाव आहे विक्रांत अशोक पाटील. आणि जसा तो मैदानामध्ये येतो तसा पारितोषिकांचा वर्षाव तर होणारच आहे. विक्रांत षटकातील पुढील बॉल घेऊन रमताचा वापर आहे. टॅप केलेला आहे अंडरआर्म कॉपी बुक स्टाईलमध्ये. आकाश बाबूराव घरत यांनी डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने निघून गेलेला फटका. आणखीन एक सिंगल येत आहे. 15 बॉल आणि 23 धावा अशी स्थिती आहे. तर त्या मोमेंटमचा विचार जर आपण केला तर PS कुणबी किंग फलंदाजी करणारा संघ थोडासा पुढे आहे. 15 मध्ये 23 आरामकेसात होऊ शकतात कारण 3 गडी गारज झालेत. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. आकाश मैदानामध्ये आहे, वेदांत मैदानामध्ये आहे. परंतु हे क्रिकेट 6 चेंडूंमध्ये 5 धावा दिलेल्या नाहीये. तोच संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. ही गोष्ट विसरता कामा नये. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, काय जबरदस्त फटका आहे. वेदांत दीपक पाटीलच्या बॅट मधून क्रिकेटचं लावण्य खणी, अभिजात, लज्जत सौंदर्य दर्शवणारा, कलात्मकतेचा आविष्कार साधणारा हा कुणबी प्रीमियर लीग षटकार आहे. बघा काय फटका खेळलेत. फुल पेस ऑफ द बॅट. फलंदाजाचा स्टान्स जर आपण पाहिला तर प्रॉपर मिडल स्टंप वरती आहे आणि बॅटचा फ्लो बघा. बॅटचा फ्लो तुम्ही बघा, जबरदस्त आहे. वायडिश लॉंग ऑफच्या वरून हे तत्काळ पुनरावलोकन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जात आहे. वेदांत दीपक पाटीलने मैदान दणाणून सोडलेलं आहे. गोलंदाजी असो की मग फलंदाजी असो, दोन्ही बाबतीमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. आणि जसा हा षटकार आला, सामन्यामधील जी हवा आहे ती थोडीशी निघून गेलेली आहे. कारण आता 13 चेंडू आणि 17 धावा. आता एक मोठा फटका जर आला तर चेंडू जास्त आणि धावा कमी असं समीकरण देखील तयार होईल. वैयक्तिक 9 चेंडूंमध्ये 18 धावांची खेळी साकारतायत वेदांत दीपक पाटील. ऑन ड्राईव्ह खेळलेलं सिंगल तर लिलिया रीतीने सुजलाम सुफलाम अशा या चहाडे क्रीडा संकुलामध्ये परिपूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 37 धावा फलकावरती आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 16 धावांची निकड. घेऊयात एक आपण छोटासा ब्रेक. येऊयात 5व्या षटकामध्ये. वेलकम बॅक. गोलंदाजांचा वापर तसा बरोबर सुरू आहे कारण 12 मध्ये 16 धावांची आवश्यकता असताना संवेदनालय हा निर्णय तर बरोबर आहे. कारण शेवटच्या षटकापर्यंत जर जाण्याचा विचार केला तर कदाचित तिथपर्यंत सामना शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून 5व्या षटकामध्ये संवेद सुनील पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. वेदांत 190चा स्ट्राईक रेट आहे वेदांतचा. 10 चेंडूंमध्ये 19 धावांची खेळी त्याने साकारलेले आहे. संवेद षटकातील पहिला बॉल घेऊन आणखीन एक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे परंतु येथे क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलं. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. मिस्टर प्रतीक वासुदेव घरत. सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. खूप साधा सोपा जल होता बघा. तत्काळ पुनरावलोकन तुम्हाला दाखवलं जाईल. सध्या आदित्यजी ऑनलाईनचा जमाना आहे. जेव्हा आपण एखादं पार्सल प्रीपेड करतो आपल्याला केवळ OTP विचारला जातो आणि डिलिव्हरी बॉय लगेचच लंपास होऊन जातो. तशा पद्धतीने हे प्रीपेड पार्सल होतं. फ्री होम डिलिव्हरी होती आणि फक्त OTP विचारला आणि डिलिव्हरी बॉय निघून देखील गेलाय. साधा सोपा सॉफ्ट डिसमिसल आहे. लिलिया रीतीने हा जल परिपूर्ण केलेला आहे. झटका लागतोय PS कुणबी किंग कुड्या संघाला. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा करायच्या आहेत.
नवीन फलंदाज मुख्य प्रांगणामध्ये क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये ऋषिकेश दिनेश पाटील. नरमताचा वापर. बघा ऋषिकेश दिनेश पाटील या खेळाडूचा इतिहास जर आपण पाहिला तर PS कुणबी किंग या संघाकडून तो 2021 मध्ये देखील खेळला होता आणि 2021 मध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये ऋषिकेशने डेंजरस बॅटिंग केली होती आणि त्या फलंदाजीच्या बळावर PS कुणबी किंग संघ फायनलमध्ये धडकला आणि फायनलमध्ये विनीत सातवीने सॉलिड बॅटिंग केली आणि PS कुणबी किंग हा अंतिम महाविजेता ठरला होता. तो ऋषिकेश दिनेश पाटील सध्या मैदानामध्ये आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पंच शहानिशा करतायत नक्की काय चौकार आहे की षटकार आहे आणि सरते शेवटी हा चौकार दर्शवण्यात आलाय. 43 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांची आवश्यकता. ऋषिकेशला देखील आपला इतिहास आठवलाय आणि ह्याच ऋषिकेशने काटाळे क्रीडांगणामध्ये खेळत असताना देखील डेंजरस बॅटिंग केली होती. ते 2023 मध्ये 100+ स्कोर झाला होता कोकणेर संघाचा. जेव्हा गावांतर्गत स्पर्धा खेळवल्या गेल्या होत्या तेथे देखील ऋषिकेशची बॅट खूप बोलली होती. म्हणजे या फलंदाजाकडे खूप चांगलं टॅलेंट आहे. ऋषिकेश दिनेश पाटील. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांची आवश्यकता. परंतु आपल्या जुन्या रंगामध्ये तो पुन्हा परत येईल का हे 2026 मध्ये आपण पाहणार आहोत. संवेद षटकातील पुढील बॉल घेऊन बॅकफुट पंच. ऋषिकेश दिनेश पाटील फलंदाजीचा सरपंच. चेंडू सीमारेषा पलीकडे. काय जबरदस्त फटका. आदित्य पावसाळा आल्यानंतर हिरव्या कलरचं मॅट आणि ऋषिकेश दिनेश पाटीलच्या हातामध्ये बॅट. दोन्ही गोष्टी शोभून दिसणार आहेत. खूप चांगली बॅटिंग करतोय. चला चेंडू जाऊ द्या, चेंडू जाऊ द्या. ग्राउंड स्टाफ 7 चेंडू शेष आहेत. 6 धावांची आवश्यकता. खूप चांगला फटका होता. प्रॉपर बॅकफुटला गेलाय. तिथे बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर मात्र चेंडूला प्रॉपर पंच केला. अगदी डीप पॉइंट परिकक्षामध्ये सजवलेला फटका होता. आता विजयाचं समीकरण थोडंसं सोपं झालेलं आहे कारण चेंडू जास्त आहेत, धावा कमी करायच्या आहेत. परंतु जो इतिहास आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे तो आपण कधी विसरू शकत नाही की या मैदानामध्ये 6 चेंडूंमध्ये 5 धावा देखील झालेल्या नाही आहेत. आता 7 मध्ये 6 करायच्या. डॉट बॉलची सांगता होते. षटक समाप्तीचा इशारा. 47 धावा फलकावरती परिपूर्ण. तेव्हा आपण DJ विराजांना संधी आणि येऊयात शेवटच्या षटकामध्ये. वेलकम बॅक. 6 चेंडूंचा खेळ शेष. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. बघा आता गिराळे फायटर संघाला काय आठवत असेल, अनिकेतची विकेट गेली पहिल्या सत्रामध्ये आणि त्यांनी शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा केल्या होत्या? केवळ 3 धावा केल्या. तर टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. या सामन्यातील सर्वात मोठा कलाटणी देणारा क्षण. आता शेवटच्या 12 चेंडूमध्ये जर 20 धावा केल्या असत्या तर ते जवळजवळ 26 धावा शेष राहू शकल्या असत्या. परंतु खूप सुंदर स्वरूपातील क्रिकेट बघायला मिळालंय. ते चांगला फटका आणि शेवट गोड करण्यात आलाय. महेंद्रसिंग धोनी कॉपीबुक स्टाईलने विजयावरती शिक्कामोर्तब. PS कुणबी किंग कुडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं, हँडशेक करावेत ही नम्र विनंती आहे. प्लेअर ऑफ द मॅच देअर इज नो एनी काइंड ऑफ डाऊट. एकच नाव समोर येणार आहे. कोकणेर क्रिकेटची आन बान आणि शान PS कुणबी किंग संघाचा महत्वपूर्ण खेळाडू अर्थातच हितेश प्रकाश पाटील प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला आहे, ज्यांनी 6 चेंडू रिलीज केले, केवळ 1 धाव दिली आणि 4 गडी गारद केले. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 3च धावा आल्या आणि तो या सामन्याला कलाटणी देणारा सर्वाधिक महत्वपूर्ण क्षण होता. गिराळे फायटर्स जरा आपण घाई करायचे.
प्रसाद वॉरियर जरा घाई करा, धावत जा जरा, आपलं वॉर्मअप पण होईल, धावत जा जरा, मैदानाचा ताबा घ्या. कुणबी स्टार्स फलंदाज पाठवा, जरा घाई करायचे आहेत. चला प्लेअर ऑफ द मॅच हितेश प्रकाश पटेल आपण यावं. आम्ही देखील सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन येतोय. तत्पूर्वी